एकदम भारी। एकदम मस्त मस्त। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही एका नवीन टूरला आलोय। आज माझ्यासोबत माझी संपूर्ण शोरूमची टीम आहे आणि आम्ही आलोय कुठं? गोल घुमट। तर याच्यानंतर आम्ही आलमट्टी डॅमला पण जाणार आहे। रोज आम्ही एकत्र काम तर करतोय, पण आज एकत्र फिरण्याची मजा घेणार आहे आम्ही। इथं पाठीमागं दिसतंय गोल घुमट, तर तुम्हाला गोल गुंबज म्हणतात त्याला, पण आता अपभ्रंश झालाय गोल घुमटचा। तर आतमध्ये तुम्हाला आम्ही दाखवतोच कशा पद्धतीने आहे ते। कसं वाटतं आधी तुम्हाला? याकूब भाई, आवाज आला पाहिजे, आवाज आला पाहिजे। भैया तुमची प्रतिक्रिया काय? सुपर फिलिंग, खूप मजा येते सगळ्यांसोबत काम करून। आता फिरायला पण भारी वाटायला। ओके मॅडम, ओके पंकज सर, आपल्याला काय वाटायला? एकदम भारी, एकदम मस्त मस्त। मॅडम तुमचं? ओके तुमचं? मस्त। अहो इकडे बघून बोला हो। हा सौदा एक नंबर सौदा। ओके काय आहे संदेश सर? तिथे सर तुमचं काय प्रतिक्रिया? ओके ओके एक नंबर, फुल एन्जॉय, एकदम छान, सुपर जबरदस्त, सदाम सुजित लय भारी। ओके सचिन। ओके ड्रायव्हर सर, तुम्हाला काय वाटतं आमच्याबद्दल? हा सागर, सांग तुला कसं वाटलं? आणि साऊंड चालू केल्याबद्दल तुझ्या आणि याकूब भाईंचे आभार। आता लावा गाणी जरा। पाठीमागे दिसतंय ते म्युझियम आहे, गोल गुंबजच्या पुढंचं म्युझियम। अतिशय सुंदर म्युझियम आहे। जुन्या काळातल्या बऱ्याचशा वस्तू आपल्याला बघायला मिळतात आणि विशेष करून सगळ्या दगडामध्ये घडवलेल्या वस्तू बघायला मिळतात। तर खरंच खूप आश्चर्य होतं की त्या काळी दगडांमध्ये एवढी कलाकुसर कसं त्या लोकांनी निर्माण केली असेल। दगड तर किती, आता तर दगडामध्ये काहीच आपण बनवत नाही, आणि त्यावेळी दगडामध्ये जी काय बारीक नक्षी, काय कोरलेलं शिलालेख, आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही, पण वर्थ आहे, बघण्यासारखं आहे। एकदम भारी। क्या मतलब है? हमारे हिंदुस्तान में एक पर्शियन आर्ट मिलता है करके पर्शियन आर्ट मिला है, होने के बाद जगह मिला, इसलिए इसको लोग क्या बोलते हैं? विजयपुर बोलते हैं। क्यों बोलते हैं? विजयपुर जगह दिया ना, लेकिन पहले जो राजा थे, चालुक्य राज किया, वो चालुक्य पिलर है, कह रहे हैं ना आपको। चालुक्य लोगों ये आर्कोलॉजी क्या करते हैं? काका पत्थर गिरता है लाके जमा करते हैं, अभी अंदर जमा हो सके, क्योंकि पत्थर का पहले कौन था, उनके पहले कौन था, इतिहास मिलने वाला है कि नहीं? सत्ययुग का, द्वापर युग का, कलयुग का मिलता है कि नहीं? है ना, छतरी है ना, अम्ब्रेला शेप है कि नहीं? तो कैसा बना है देखो विचार। इसका दीवार कितना है? 10 फीट दीवार है इसकी। दीवार कितना थिकनेस है? 10 फीट है। 10 फीट थिकनेस है। ऊपर कैसा 9 फीट है। गुम्बद कितना है? वहाँ से वो लोग खड़े दिख रहे हैं ना आदमी लोग, वहाँ से गुम्बद 80 फीट डोम है। 80 फीट को नीचे नहीं बनाते, पहले मशीनें नहीं, कुछ भी नहीं। जाओ तुम ऊपर चढ़ रहा तो तुम्हारा पैर झुकता है, ऐसा हमारे लोग क्या करते हैं? खांदे पे खांदे लगाते। इसको वर्कर कहाँ से लेबर? ये कम मिला, लेकिन अफगान से लेबर इसको बनाने की। अफगान है ना मालूम, तो तालिबान है मालूम है। पठान लोग बहुत अच्छा काम करते हैं। एक पत्थर 10-10 पत्थर लेकर देते, तो इनको क्या बोलते हैं? नारे क्या लगाते हैं मालूम है? ये इमारत आपका है, मेरा नहीं। क्या बोलता है? इमारत मेरा नहीं, आपका है। आप तो समझ को काम करो, ऐसा भी मिलेगा, कपड़ा मिलेगा, सब मिलेगा, लेकिन मेरा समझ के मत करो, आपका समझ के काम करो।
मिला। ऊपर देखो पत्थर कैसे ले गए, हाँ कैसा पत्थर सजाए उतने ले जाके पहले मशीन पे। अरे तुम ऊपर नहीं चढ़ सकते, तुम्हारा पैर लूज हो सकता है। समाधीवर आहे डायरेक्ट समाधीवर किरण पडतात, सूर्याचे किरण डायरेक्ट समाधीवर आहे। सनराईज सनसेट, सनराईज सनसेट खाली बी असत। आपण इकडून आलो ना, काय हाऊस जो सूर्या आहे ना। हे बघा सर कंपाऊंड वॉल, हा 14 किलोमीटर सराउंडिंग कंपाऊंड वॉल आहे। ते राऊंड आहे ना, त्याला म्हणते ती बुर्ज। असा 96 बुर्ज होते, 96 कॅनन ते बुर्ज म्हणते। अरे बुर्ज खलीफा कोण म्हणते ते? हा कॅनन आहे ते त्याच्यावर, दुश्मनाला तर अटॅक करायसाठी। गोल गुंबज बघण्याचा खरंच अनुभव एकच नंबर आहे। एवढं मोठं मोन्युमेंट कसं बांधले असतील याचं बघताना प्रत्येक सेकंदाला आश्चर्य होतं की काय इंजिनिअरिंग वापरली असेल, काय टेक्नॉलॉजी वापरली असेल, कसे इथले कारागीर त्यांना कसे भेटले असतील। आणि आम्हाला गाईडने सांगितलं इथलं कारागीर जे आहेत किंवा इथले इंजिनियर आहेत त्यावेळीचे ते पर्शियन होते आणि पर्शियन टेक्नॉलॉजीने हे बांधलेलं आहे। तर अतिशय सुंदर वास्तू आहे, आपण एकदा तरी लाईफमध्ये ही बघायलाच पाहिजे। तुम्ही माग का पण राहायला लागला तुम्ही सगळे? हा लेट कमर्स कशात अडका लागला तुम्ही? कुठला दुसरा गाईड घेतला का तुम्ही? वेगळी माहिती का द्यायला लागला का तुम्हाला? हा चला आम्ही इथं इब्राहिम रोजा या स्पॉटला आलो। तर येण्यापूर्वी आम्हाला फार एक्साइटमेंट नव्हती, एखाद्या वेळेस आम्ही कॅन्सल पण करणार होतो हा स्पॉट, पण इथं आल्यानंतर इथली वास्तू बघितल्यानंतर एवढं भारी वाटतंय। या वास्तूचं विशेष असं की इथं एवढं शांतता आहे आणि सर्व वास्तू पूर्ण असं दगडामध्ये बनवलेली आहे, स्वच्छ आहे। आपल्याला इथं शूज सँडल घालून काय येता येत नाही, म्हणून ही एवढी निर्मळ, स्वच्छ आणि मनाला शांतता देणारी वास्तू वाटते। गोल गुंबज बघितल्यानंतर आपण इथं आलंच पाहिजे। इथं पाठीमागं पाण्यासाठी जागा आहे, तर पाणी भरल्यानंतर किती मस्त वाटत असणार आहे। ॲक्च्युली ही कबर आहे, आदिलशहामधल्या एका राजाची इथं कबर आहे आणि या कबरीचं एक समाधी म्हणून त्यांनी एक मस्त स्वरूप दिलेलं आहे याला। याकूब भाई काय वाटतं, इथं कोण राहत असेल का? इथं राहण्यासाठी काय वाटत नाही की नाही? एक समाधी किंवा एक आठवणीसाठी एक जागा त्यांनी बनवलेली। हां, राहण्यासाठी इथं खोल्या किंवा असे काय अरेंजमेंट वाटत नाही इथं। बघण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे, बघण्यापेक्षा जास्त अनुभवण्यासारखं आहे। एवढं सुंदर काम आहे। हां, आणि इथली जागा, इथली शांतता, या वास्तूंची भव्यता हे इथं आल्याशिवाय अनुभवता येत नाही। फोटोमधून, व्हिडिओमधून बघता येईल, पण अनुभूती इथं आल्याशिवाय येणार नाही। इथं वरती एक कोरीव काम आहे आणि त्याच कामामध्ये एकदम नाजूक साखळीचं पण काम आहे। एका ठिकाणी दगडाची साखळी डायरेक्ट घडवताना दगडच घडवलाय साखळीसारखा। पहिल्यांदा कोण कोण आला हात वर करा। सगळेच पहिल्यांदा आले का? गोल घुमटला ह्याच्या आधी आलेले पण आलेले इथं आले नव्हते का? सर आले असतील की तुम्ही?
याकूब भाई तुम्ही म्हणजे आम्ही बाकी सगळ्यांनी पहिल्यांदा बघितलं. साहेब कुठे आहे ट्रक बी कुठे लावले का? कधी जेवला लोक असं? हा हॉटेल मालकाने बी चपात्या वाढल्या नसतील, सागर वाढायला लागला. चाळीस का? हे करा सुरू करा सुरू. काजू आहे ना? काजू अरे करा की सुरू. रोटी झाली ना अजून. ट्रक कुठे आहे तुमची? ट्रक कुठे आहे? ट्रक रामोजी सारखं वाटायला लागतं. आम्ही आलो आलमट्टी गार्डनला. आमचा वेळ चुकला जरा, आम्ही तर यायला आणि पाऊस सुरू झालाय. तर आता पावसातच आम्ही गार्डन बघतोय. काय एवढं विशेष वाटत नाही, पण काय म्हणणं तुमचं? बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? हा इथं आलं तर आपल्याला लेझर शो तेवढा आकर्षित करेल असं वाटतं. 7 वाजता आणि तो पण संध्याकाळी 7 वाजता. गार्डन काय एवढं विशेष बघण्यासारखं नाहीये. लहान मुलं एन्जॉय करू शकतील, मोठ्या माणसांसाठी काय एवढं विशेष नाहीये. असलम काय झालंय? हा तेजस पडशील बाबा, आज सर जरा. हे सागर तो ते झाड आपण ते गेटच्या तिथे तसलं झाड लावलंय बघ. ट्रॅव्हलिंग पाम म्हणतात त्याला, ट्रॅव्हलिंग पाम. घरात ते काय बघा तुमच्या घरात बंगल्यासमोर घ्यायचंय बघ. ओके झकास झकास